नमस्कार मित्रांनो, मी निखिल सोनवणे. सध्या मी घाटकोपर पोलीस स्टेशन येथे आहे आणि आपण बघू शकता की माझ्यासोबत एक महिला आहेत. या महिलेने ह्या असलपा विलेज येथे राहिलेल्या आहेत आणि या महिलेला एक विजय फदले नावाचा इसम आणि त्याचा परिवार सतत त्रास देतोय, त्यांना मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय. त्यांना लग्नाचं आमिष दाखवलेलं होतं. त्याचा पहिल्याचा दिवस झालेला नसताना यांच्याशी लग्न करतो म्हणून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांचा विनयभंग केलेला होता आणि त्या संदर्भात यांनी घाटकोपर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली होती. परंतु ती तक्रार घ्यायला पोलीस ठाणे सध्या नकार देत आहे. यांनी वारंवार तक्रार केलेली आहे, पण इथले अधिकारी त्या तक्रारीला दाद देत नाहीत. शेवटी त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे, तो न्याय प्रविष्ट आहे आणि त्याच्यावरती एफआयआर सुद्धा दाखल होणार आहेत. परंतु त्याला जसं कळालेलं आहे विजय फदाले यांना की त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी अर्ज केलेला आहे, त्याच्यानंतरही तो त्यांना सतत तक्रार देतोय. त्यांनी या हप्त्यातच त्या विजय फदाले यांच्या विरोधामध्ये 3 एनसी केलेले आहेत, पण पोलीस स्टेशन एफआयआर घेत नाही. एखाद्या महिलेला मारहाण शिवीगाळ केल्यानंतर तिचा विनयभंग होतो, हे साधं या पोलीस अधिकाऱ्यांना कळू नये. एवढे लापरवाह आपले पोलीस आहेत आणि सक्षम नाहीयेत का? माझी इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी या महिलेवरती जो विनयभंग झालेला आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तत्काळ यांची तक्रार नोंद करून घ्यावी. धन्यवाद.